घनश्याम बद्दल तू काय सांगशील? कारण ज्यावेळेस तुझं एलिमिनेशन झालं, तू घरातून बाहेर निघत होतीस, त्यावेळेस घनश्याम म्हणाले होते की मी आता माया कोणावर करू. मी बाहेर आलो तो व्हिडिओ बघितले डीपी दादांनी किती की मी बाहेर पडताना तो रडला तर मी असं करेन तसं करेन वगैरे हात वगैरे, तर मी तसं काही केलं नव्हतं. मी एवढंच म्हटलं होतं की जर ते रडले जाताना तर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय रडते, आपलं तर म्हणजे त्यांनी कधीच माझ्या बाजूने काही स्टँड घेतला नाही. हा स्टँड म्हणण्यापेक्षा तशी काही आमच्यात कनेक्शन तसं काही नव्हतं, कधी काही मैत्री नव्हती, मग कशाला रडायचं. म्हणजे ते खोटेपणा आहे जरा त्या माणसात असं मला वाटतं. हाय हॅलो वेलकम, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची, आणि अशातच बिग बॉस मराठीच्या घरात जी फेवरेट कंटेस्टंट होती तिने अजूनही बिग बॉसच्या घरात टिकावं असं तुम्हा सगळ्यांचीच इच्छा होती. मात्र नुकतीच ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे, ती म्हणजे योगिता चव्हाण आज माझ्यासोबत आहे. योगिता, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर बिग बॉसमध्ये तू गेलीस हे सगळ्यांसाठी सरप्रायझिंग होतं, आणि खरं तर एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून वाटत होतीस सगळ्यांना, आणि होतीच. मात्र शेवटच्या टप्प्यात जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार होतीस तेव्हा खऱ्या अर्थानं तुझा खेळ आम्हाला सगळ्यांना दिसून येत होता. पहिल्या आठवड्यात योगिता तितकी दिसली नाही खरं बघायला गेलं तर, पण नंतर तू खुलत गेलीस बिग बॉसच्या घरात. तुला सगळं जाणवलं की कसं गेम खेळला पाहिजे, आणि अशातच तू जेव्हा दिसत होतीस आणि नुकतीच घरातून बाहेर पडलीस, काय अनुभव होता बिग बॉसच्या घरातला? कशी वावरलीस, काय सांगशील? अनुभव फार वेगळा होता. म्हणजे जसं तू बोललीस की आम्हाला आमच्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की मी जातेय, आणि ते तितकंच सरप्रायझिंग आमच्यासाठी सुद्धा होतं. कारण मी पण कधी विचार नव्हता केला अगं की मी बिग बॉस अशा एका रियालिटी शो मध्ये जाईन. पण माझ्या मालिकेनंतर मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती, आणि बिग बॉसची संधी माझ्याकडे आली. पहिल्यांदा 1-2 वेळा नॅचरली सगळ्यांचे पहिले रिॲक्शन पहिले नाही असतात, कारण एक ना अशी एक असं दडपण की बापरे आपल्याला हे जमेल का अशाने होतं. आणि पण मग पुन्हा जेव्हा ती संधी माझ्याकडे आली तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करायचं होतं ना आपल्याला, सो करू बघूया काहीतरी वेगळं. अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही, प्रत्येकाला ही अपॉर्च्युनिटी नाही मिळत बिग बॉसच्या घरात जाण्याची. सो म्हटलं पण हे ट्राय करू. आणि पहिल्या आठवड्यात मी नाही दिसले. पहिला आठवडा ॲक्च्युली माझ्यासाठी खूप अवघड जात होता, कारण माझे काही फ्रेंड्स बनत नव्हते. मी थोडीशी इंट्रोवर्ट असल्यामुळे पहिल्या 1-2 दिवसातच मला काही दिसले, काही फ्रेंड्स बनताना दिसले, आणि ज्यांची इव्हेंच्युअली जाऊन भांडणं झाली ते आता नाही आहेत एकत्र. पण पहिल्या दिवसाचे ते जी फ्रेंडशिप असते ना ती माझी होत नव्हती कोणाशी. छोटं मोठं थोडंसं बोलणं व्हायचं, पण त्यामुळे मला खूप असं मी खूप नर्वस झाले होते की बापरे आपली फ्रेंडशिपच होत नाही कोणाशी, आपलं कसं होणार इथे, असं एक मला वाटायला लागलं होतं. पण मग हळूहळू झाला, 1-2 ग्रुप्स पडले, आणि फार म्हणजे मला वाटलं नव्हतं की बिग बॉस बघणं फार सोपं असतं. पण बिग बॉसच्या घरात ॲक्च्युअली तिकडे कंटेस्टंट म्हणून वावरणं फार वेगळं असतं. आणि मी जशी आत होते ना मी तशी नाहीये बाहेर. मला ओळखतात ना ते स्वतः मला बोलतात की तुला काय झालेलं आतमध्ये, तू अशी तर नाही आहेस. आणि माझ्याकडे त्याचं उत्तरच नव्हतं. म्हणजे मला स्वतःला माहित नाही की असं का, म्हणजे अशी इतकी का मी इमोशनल झाले होते आतमध्ये, आणि मी खूप प्रयत्नही करत होते स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचा. मी बाहेर अशी नाहीये, पण त्या घरात एक वेगळं, मी स्वतःची एक वेगळी बाजू एक्सप्लोर केली त्या घरात. ऍक्च्युली हो, असं बाहेर दिसताना कसं दिसतं माहितीये योगिता, टीम ए आहे ना ती खूप स्ट्रॉंग दिसतीये टीम बी समोर. टीम बी थोडी फिजिकली म्हणा थोडी डाऊन आहे त्यांच्यापेक्षा, असं तुला वाटत नाही का? कारण जसं फक्त फिजिकलीच नाही तर युक्तीने देखील बिग बॉस गेम खेळणं महत्त्वाचं आहे. तर टीम बी थोडीशी कमी पडती असं बाहेर तरी दिसून येते. तुला काय वाटतंय, कारण की तू त्या टीम मधली होतीस? नाही, पहिल्या वीकमध्ये हाच सिनारिओ होता, आणि ते आम्हालाही कळत होतं की म्हणजे आता काय ना, स्ट्रेंथची तुमची काय व्याख्या आहे त्याच्यावर सगळं डिपेंड करतं. आता त्यांच्या ग्रुपमधले काही एक्सपिरियन्स्ड आहेत, काही फिजिकली स्ट्रॉंग आहेत, आणि त्यांना असं वाटतं की, आणि ते लोक समोरच्याला प्रॉपर असं मेंटली असं जे जाळ्यात अडकवायचं हे सगळं त्यांना माहिती आहे ऑलरेडी. आणि काही आहेत जे नवीन आहेत त्यांच्यामधले, ते फक्त जे स्ट्रॉंग आहेत म्हणून त्यांच्या मागे आणि विचारांनी एकत्र आलेला जो ग्रुप होता तो आमचा होता, की आम्ही खरंच विचारांनी एकत्र आलो होतो. आणि हो, पहिल्या वीकला होतो आम्ही वीक, नो डाऊट. जसं म्हटलं, काही लोक अभ्यास करून आले होते, काही लोकांचा अभ्यास कमी पडला होता, मी त्यातलीच होते, माझा मे बी अभ्यास कमी पडला असेल.
आणि तर हळूहळू ते सगळे शिकतायत की काय करायचं. आता या वीकला खूप छान खेळले टीम बी, सगळे खूप त्यांची तारीफ करतायत. तर तेच आहे, इव्हन पहिला जो कॅप्टन्सी टास्क, पहिला नॉमिनेशन टास्क आम्हाला ते नाही लढता आला कारण आमचा ग्रुपच बनला नव्हता. तर तिथे आम्हाला कळलं, ते सरांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही ग्रुप म्हणून खेळायला तर एकीचं बळ दिसेल. जे पहिल्या त्याच्या नेक्स्ट टास्क मध्ये आम्ही करून दाखवलं, कॅप्टन्सी टास्क आम्ही जिंकलो. तिथे तर कम्प्लिटली फिजिकल होतं तरी सुद्धा आम्ही जिंकलो. सो ते हळूहळू ते सगळे शिकतायत सगळेच. आणि तिकडे लहान लहान ॲज म्हणजे कसं नवीन जन्म येतो त्या सगळ्यांचा, एक वेगळीच बाजू एक्सप्लोर होतीये, परीक्षा घेतली जाते एका वेगळ्या आपल्या इमोशन्सची. तर ते हळूहळू शिकतायत आणि प्रेक्षकांना डेफिनेटली टीम बी आवडते आणि आवडलीच पाहिजे, कारण ते सगळेच इतके भारी आहेत. ते फक्त चांगले नाही आहेत पण एंटरटेनिंग आहेत यार. म्हणजे आम्हाला बोरिंग बोललं गेलं होतं ऍक्च्युली. नाही, खरं तर टीम बीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. कारण ते बिग बॉसच्या घरात 100 दिवस टिकायचं असतं, मात्र तू 15 ते 20 दिवसातच अशी, टू बी प्रिसाइज 21 नाही 15व्या किंवा 16व्या दिवशीच जेव्हा भाऊचा धक्का होता रितेश देशमुख सरांच्या समोर, तू म्हणालीस की मला बाहेर यायचंय, मला इथे नाही राहायचंय. असं काय सिच्युएशन होती की तू अशी बोललीस? कारण पहिलीच कंटेस्टंट असेल मे बी, मला असं वाटतं की तू बिग बॉसच्या घरात इतक्या कमी दिवसातच वैतागलीस, कंटाळलीस. काय म्हणजे सौरभची आठवण येत होती काय? म्हणजे नाही असं नाहीये, म्हणजे मला पण बरेच लोक की आठवण येत होती असं, कारण तू तिथे रडली सुद्धा होतीस. मी पहिल्या दिवशी जसं म्हटलं की माझे कोणी फ्रेंड्स बनत नव्हते, त्यामुळे मला आपलं होतं ना, आपण जेव्हा एकटे पडतो तेव्हा आपल्याला आपल्या माणसाची आठवण येते. सो ते तेच होतं. पण मला आठवण येत होती म्हणून बाहेर यायचं होतं असं नाहीये. डेफिनेटली मी काय लहान 16 वर्षांची थोडी आता की नवऱ्याची आठवण आली म्हणून मला घरी सोडा. मलाही कळतंय की तो एक गेम आहे, इथून बाहेर आहेच तो माझ्या आयुष्यात, तो कुठे जाणार आहे. पण काय होतं ना, सवय नसते आपल्याला त्या ॲटमॉस्फिअरची आणि मे बी कुठेतरी माझी तयारी कमी पडली असेल, मानसिक तयारी कमी पडली असेल. माझं जाण्याचं खूप लास्ट मोमेंटला ठरलेलं. मला मान्य आहे की प्रेक्षकांना मे बी मी जे काही 2-4 टास्क खेळले ते आवडलं प्रेक्षकांना. मला मान्य आहे की त्यांच्या फार अपेक्षा होत्या माझ्याकडून. पण समहाव त्याचा पण एक ना गिल्ट असतो की अरे लोकांना वाटत होतं की मी एंडपर्यंत जाईन आणि मला जाता येत नाही. सगळ्यांना शॉक होतं तुझं एलिमिनेशन आणि आउट होणं. तर तेच होतं की मला होत होता त्या सगळ्या भांडणांचा आणि त्या सगळ्याचा त्रास. आणि कोणाला कोणत्या गोष्टीचा त्रास होईल हे आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला पण कधी कधी कळत नाही की आपल्याला असं का फील होतं. खरं तर योगिता, बिग बॉसच्या घरात म्हणजे जितकं फिजिकली स्ट्रॉंग राहणं, स्ट्रॅटेजीज खेळणं हे जितकं महत्त्वाचं असेल, तितकंच महत्त्वाचं आहे की मानसिकदृष्ट्या आपण किती मेंटली किती प्रिपेअर राहतोय. तर तेव्हा ज्यावेळेस अशी सिच्युएशन येत होती, म्हणजे निकीचं भांडण, जान्हवीचा जी आगाऊ वृत्ती असंच म्हणायला हरकत नाही आहे, कारण तिचं बोलणं, ती मर्यादा सोडून बोलते कधी कधी, असं या सगळ्या गोष्टी आहेतच. त्यावेळेस मेंटली तुम्ही प्रिपेअर किती असता त्यावेळेस की आपल्यावर पण तो बॉम्ब येऊ शकतो? आज ती पहिल्या आठवड्यात आर्याला खूप टार्गेट केलं होतं, त्यावेळेस असं कधी मेंटली डोक्यात आलं होतं की खरं हा बॉम्ब आपल्यावर पण सुद्धा येऊ शकतो? हो, ऑफकोर्स. आणि कदाचित त्यामुळेच मला त्रास होत असेल, कारण आर्याशी भांडतानाच मला तो जो काय माझा ब्रेकडाऊन झालेला तो झालेला. आणि ॲक्च्युली फिजिकलपेक्षा जास्त मेंटल स्ट्रेंथ तिकडे चेक होते, जी मला वाटलेली की मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी हे करू शकते, मी खूप प्रॅक्टिकल आणि आहे. मी खऱ्या आयुष्यात खूप प्रॅक्टिकल आहे, मी फार इमोशनल नाही आहे. मी खरंच माझ्या नवऱ्याला विचारलं तिकडे इमोशनल. हो, मी तेच म्हणते की मला माझी एक वेगळी बाजू आणि मी अशी होते की मला काय होतं इथे. मी नाही अशी. मला जे ओळखतात माझ्या सिरियलमध्ये को ॲक्टर्स असतील किंवा माझा नवरा, त्याला पण असा प्रश्न पडला असेल की हिला काय झालंय आतमध्ये, त्याला पण असं वाटत होतं. पण ते होतं. आणि तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ते ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, रॅदर दॅन जजिंग की अरे अरे आपल्याला असं नाही फील झालं पाहिजे. ते चुकीचं आहे ना. आता येतं रडायला तर येते रडायला, रडून घ्यायचं. म्हणजे ह्याची मी आहे की मला पण काही दिवस असा प्रश्न पडत होता. पहिला 1 वीक माझा त्यात गेला की अरे असं का होतं, असं का होतंय. बाय दी एंड ऑफ 2nd वीक मी ते ॲक्सेप्ट केलं की मला होतंय, मला होतं या गोष्टींचा त्रास, कदाचित नाही झाला पाहिजे. पण तुम्ही जज नाही करू शकत कोणाला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे. सो ते आहे. मी नसेन तेवढी, जेवढी मला वाटली होती तेवढी मी स्ट्रॉंग. पण हे असं बोलून मला स्वतःच्या काय बोलतात इमोशन्सची डिसरिस्पेक्ट करायची नाही आहे, कारण मला माहिती मी बाहेर खऱ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सना फेस करणं हे जास्त अवघड असतं. जर मी ते केलंय तर मला ते कुठेतरी माहिती आहे की हे खूप टेम्पररी आहे किंवा हे भांडत आहेत, ते गेमसाठी भांडत आहेत, पण तरी सुद्धा त्याचा त्रास होत होता. बट
माहित नाही का, पण तो होत होता. मी असं ऐकलंय की बिग बॉस मध्ये जेव्हा तुला विचारणा केली त्याचसोबत सौरभला देखील विचारलं होतं की दोघं जण तुम्ही बिग बॉसच्या घरात याल का, त्यावेळेस असा काय डिसिजन झाला की तू निर्णय घेतलास की तूच जाणार आहे, दोघं नाही जाणार? आधी कुठलं बिग बॉस पाहिलं होतंस? मी ऍक्च्युली जेव्हा माझं ठरलं जायचं तेव्हा मी थोडं बिग बॉसचे एपिसोड्स बघितले आणि तेव्हा मला असं वाटलं की हे काय आपल्याला जमेल. पण दोघांनी न येण्याचा निर्णय का घेतला, म्हणजे एकानेच जावं? कारण समजा जर सौरभ घरात असता तर तुला एक मेंटली एक सपोर्ट मिळाला असता की तू थोडी रिलॅक्स झाली असते, तशी आहेस तशी घरात दिसली असती. माझी पण इच्छा होती खरं तर दोघांनी जावं, पण आमचं जस्ट लग्न झालं होतं आणि दोघांना सौरभचं असं होतं की दोघांनी नको जायला, आणि आमची फॅमिली पण अलाव करत नव्हती, कारण शेवटी तो एक रियालिटी शो आहे, तुम्ही 24 तास कॅमेरा समोर असता, पर्सनल लाईफ खूप ओपन अप होते, तर ते कुठेतरी आम्हाला नको, नाही पाहिजे होतं आम्हाला ते. म्हणून मग मी जायचं ठरवलं, कारण आमच्या दोघांमध्ये प्रॅक्टिकल आणि इमोशनल स्ट्रॉंग जास्त मी आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं. आणि पण तू डाऊन झालीस तिथे. डाऊन झाली असं म्हणू शकतो आपण. पण हो, तिकडे मी थोडीशी, आणि हळूहळू ना खरं तर त्या सगळ्या गोष्टींची सवय पण होत होती. दुसऱ्या तिसऱ्या वीकपर्यंत थोडी त्या भांडणांची सवय होत होती. हळूहळू थोडंसं कळत होतं की ओके ह्यांच्याशी, कारण जर कोणी एकदम ज्या पातळीवर भांडतंय तुम्हालाही त्याच पातळीवर भांडावं लागतं. मे बी अजून जशी वर्ष ऑब्झर्व करणं त्यांना ते जमतं की पातळी न सोडता कसं भांडायचं हे. बापरे, आम्ही त्यांना रोज बोलायचं की तुमच्यातला 1% ती स्ट्रेंथ आम्हाला द्या, आम्ही जिंकू हा शो. त्या 1% सुद्धा त्या इतक्या कमाल आहेत ना, म्हणजे मी काय सांगू, 3 आठवडे जेवढे आम्ही बघितलंय त्यांना, खरंच त्या खूप स्ट्रॉंग आहेत. खरंच म्हणजे सौरभने देखील बाहेरून तुला खूप पाठिंबा दिला, खूप सपोर्ट केला वोटिंगसाठी वगैरे. तोही खूप त्याचे सोशल मीडियावरचे पोस्ट वगैरे सगळे व्हायरल होतच होते. मे बी तू थोडे दिवस अजून राहिली असतीस तर तू देखील तितकीच स्ट्रॉंग आणि जशी आहेस तशी आम्हाला दिसलीच असतीस. हो, मे बी झालं असतं. योगिता, बिग बॉसचं घर म्हटलं ना की भांडण वाद ह्या सगळ्या गोष्टी होतातच, मात्र एक सॉफ्ट कॉर्नर असतो, कुठे छान मैत्री देखील होते. ह्या गोष्टी खूप क्वचित दाखवल्या जातात. ज्यावेळेस जान्हवी भांडते, वाचा करून जेव्हा भांडते, ती लेवल ऑफ क्रॉस करते भांडण्याच्या वेळी, मात्र त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही तेच पाहतो की ती वर्षाताईंचे पाय चेपतीये, त्यांचं डोकं चेपते. ह्या सगळ्या गोष्टी कितपत खऱ्या असतात त्या गोष्टी आपल्याला नाही सांगता येणार का. आणि कदाचित आता ती पाय चेपत होती हे मी पण बघितलं होतं, ती खरंच चेपत होती, मनापासून चेपत होती वर्षाताईंचे पाय. पण मग भांडताना मग ते प्रेम आणि ती रिस्पेक्ट कुठे जाते. आणि भांडण करू नका असं कोणीच म्हटलं नाहीये, फक्त समोरचा माणूस वयाने मोठा आहे, अनुभव इंडस्ट्रीतला खूप जास्त आहे, आणि आपण सगळेच स्पेशली आम्ही 4-5 जण एका इंडस्ट्रीतले आहोत, तर ती पातळी नाही हल्ली पाहिजे. म्हणजे वर्षाताईंचे छोटे मोठे वाद ह्यांच्यासोबत पण झाले होते, डीपी दादांसोबत झाले होते, अंकिता, पण ते कुठेच त्यांची पातळी सोडून, ते तर नाहीच आहेत, म्हणजे अभिनय क्षेत्रात नाही आहेत ते लोक, तरी सुद्धा ते त्यांची ती रिस्पेक्ट ठेवतात ते. सो जान्हवीने सुद्धा ती रिस्पेक्ट ठेवली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. पण ती काय वागते ते आपण सगळेच बघतोय, मी आताही बघितलंय ती काय वागते. पण मग त्याला ते लोक गेमचं नाव देतात की हा माझा गेम आहे, आणि तेच मला ऍक्च्युली कळलं नव्हतं की काय हा गेम आहे. तो खरं कळायला तुला वेळ झाला. मला अजूनही नाही कळलं. रेल्वेचा जेव्हा टास्क चालू होता तेव्हा तू खूप स्ट्रॉंग दिसलीस आम्हाला, तिथे खेळताना दिसलीस आणि खूप छान पद्धतीने तो टास्क जिंकलीस. मात्र जेव्हा तुला कॅप्टन निवडायची वेळ आली होती, अभिजित सावंत आणि अंकिता ह्या दोघांमध्ये तुला एक कॅप्टन निवडायचा होता, का असं तू अंकितालाच निवडलंस? कारण एक आमचा ग्रुप होता, ठीक आहे, आणि ग्रुपने मिळून एक ठरवलं होतं की एक तर प्रत्येक ग्रुपला असं वाटतं की आपला कॅप्टन झाला पाहिजे, आणि त्यातल्या त्यात झालं तर कोण हे एक जनरल थोडंसं डिस्कशन झालेलं असतं की ओके आपण ह्याला करूया. अभिजित पण तुमच्याच आमच्याच ग्रुपमधला होता, आणि कुठेतरी अभिजितलाही हवं होतं मे बी की मी अंकिताला करावं, कारण त्याचे इतरही फ्रेंड्स आहेत त्या ग्रुपमधले, असं कधी कधी काही फेवर देणं होऊन जातं. आणि ऑनेस्टली आमचं डिस्कशन झालं होतं की अंकिताला करायचं, आणि काय ग्रुपमधल्या कोणालाही केलं असं तरी तितकाच आनंद झाला असतो. सो अंकिता. बरं मला सांग, घनश्याम बद्दल तू काय सांगशील? कारण ज्यावेळेस तुझं एलिमिनेशन झालं, तू घरातून बाहेर निघत होतीस, त्यावेळेस घनश्याम म्हणाले होते की मी आता माया कोणावर करू, तेव्हा तू म्हणाली होतीस मी तुम्हाला कधी माया दिलीच नाही. म्हणजे ते काय होतं? बरं झाला हा प्रश्न विचारलास. मी बाहेर आलो, एक व्हिडिओ बघितलाय त्यावर मला क्लॅरिफिकेशन द्यायचंय. हे ते मला काहीतरी हेल्प करत होते, आणि ते असे सो त्यांचा स्वभाव असा आहे की ते खूप गोड बोलतात तोंडावर, आणि मग काहीतरी वेगळेच वागतात, आणि
तर ते मला काहीतरी हेल्प करत होते कॉल करण्यामध्ये. तर ते मध्ये बोलले होते मला की काय ताई आता तुम्ही गेलात तर माया कोण करणार. आणि म्हटलं पण मी कधी केली तुम्हाला माया. इतक्या साधं सरळ ते कॉन्व्हर्सेशन होतं. त्यावर मग मी बाहेर आलो होतो व्हिडिओ बघितले डीपी दादांनी की मी बाहेर पडताना तो रडला तर मी असं करेन तसं करेन वगैरे हात वगैरे. तर मी तसं काही केलं नव्हतं. मी एवढंच म्हटलं होतं की जर ते रडले जाताना तर मी त्यांना विचारलं की तुम्ही का रडते. आपलं तर म्हणजे त्यांनी कधीच माझ्या बाजूने काही स्टँड घेतला नाही. हा स्टँड म्हणण्यापेक्षा तशी काही आमच्यात कनेक्शन तसं काही नव्हतंच. कधी काही मैत्री नव्हती. नॉमिनेशन मध्ये बऱ्याचदा मी म्हणजे जर नॉमिनेट करायचं झालं तर ह्या व्यक्तीला मी करा असं बऱ्याचदा बोलले होते. त्यामुळे काहीच कनेक्शन नव्हतं. काही मैत्री नाही काही नाही. मग कशाला रडायचं. म्हणजे ते खोटेपणा आहे जरा त्या माणसात असं मला वाटतं. सो मी असं म्हटलं की जर त्याने खोटेपणा मी त्यांना सांगेन की खोटं वागू नका एवढं मी बोलले होते. पण ते ठीक आहे आता ते नक्कीच. योगिता मी आता काही तुला म्हणजे रॅपिड फायर टाईपच काही प्रश्न विचारेल, पण ते कोणत्या कंटेस्टंटला योग्य वाटतं हे तुम्हाला सांगायचं. ते वाक्य कोणत्या कंटेस्टंटसाठी जातं हे तुम्हाला सांगायचं. सगळ्यात पहिलं, घरात फेक कोण आहे? फेक तर मला मे बी घनश्याम. बरेच लोक आहेत ऍक्च्युली फेक. घनश्याम आहे मला असं वाटतं. घनश्याम. थोडीशी जान्हवी पण आहे जरा फेक. म्हणजे एवढं मला नाही वाटत एवढं खरंच कोणी वाईट असेल. एक दोनदा भेटले तिला अशी नाही. पण तुम्ही कलर्स मराठीवर एकाच चॅनलवर काम करत होता तर तुमची कधीतरी अशी भेट झालीच असेल ना अवॉर्ड फंक्शनला? म्हणजे तेव्हा कधी? मी तेच म्हटलं एक दोनदा भेट झाली. पण तशा भेटीत थोडी कोणी असं भांडतं. तर काय माहित नाही. थोडीशी ती फेक वागते. बऱ्याच ठिकाणी तिला हसायला येत नाही पण ती उगाच हसत असते. तर तिकडे मला थोडंसं ते फेक वाटतं. म्हणजे ते फेक असतं थोडंसं. घरात धोकेबाज कोण आहे? गद्दार. हे जगाला माहिती आहे. वैभव. घरात ड्रामेबाज कोण आहे? नाटकी. जान्हवी आणि निकीमध्ये मी ते डिवाइड करून देईन. त्या फार ड्रामा करतात त्या घरात. घरात सतत पार्टी चेंज करणारं म्हणजे कोण आहे? कधी इथे कधी तिथे असं कोण दिसून येतं? नाही असं मी घनश्यामला म्हटलं असतं पहिल्या 1-2 वीकमध्ये होतात. पण नंतर मग ते जेव्हा इतकं ते इकडे तिकडे झालं ना की क्लिअरली एका ग्रुपने दार बंद केलं त्यांच्यासाठी. मग ते क्लिअरली एका ग्रुपकडून होतं. घरात सगळ्यात जास्त चुगलीखोर कोण आहे? चुगलीखोर तर घनश्यामच असेल मला वाटतं. घनश्यामचं पारडा जड आहे असं म्हणायला हरकत नाही. घरात असं कोण आहे की ते कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून गेम खेळते असं तुला वाटतं? इरिना मी म्हणेन. इरिना ही पूर्ण टीम एच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळते. तशी ती मुलगी गोड आहे पण ऍट द एंड तिला गेम मध्ये राहायचं असं तिला एक ग्रुप चूज करायचा होता. तिने तो ग्रुप चूज केला. पण जेव्हा तिला इंडिव्हिज्युअल खेळायची वेळ होती तेव्हा ती मुलगी तिने लॉयल्टी दाखवली आणि ती खेळली. घरात कोण फक्त कंटेंट देण्याचा प्रयत्न करते? माल मसाला. आय थिंक घनश्याम असेल. मी म्हणजे रिसेंट काही वीक मध्ये त्यांनी खूप काय खूप ड्रामे आणि बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. घनश्याम. तुझ्या मते घरात सगळ्यात गेम कोणाला समजले असं तुला वाटतं? निकी. ती आहे म्हणजे लोक वाईट बोलतात तिला आणि ती आहे पण म्हणजे ती तोंडावर वाईट आहे सगळ्यांच्या. पण बिकॉज ती अनुभव आहे तिला त्या गेमचा त्यामुळे तिला कळलाय. आणि टू अ सर्टन लेवल अभिजित सावंत. घरात सगळ्यात जास्त प्रेमळ म्हणजे काळजी घेणारं कोण आहे? असं कोण व्यक्ती आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो? अंकिता आणि डीपी दादा आणि पॅडी दादा. म्हणजे नाही 3 नाव एकत्रच येतात माझ्या. आत्ताच एक प्रोमो आउट झाला होता मागे मी पाहिला. त्यामध्ये अंकिता डीपी दादाला राखी बांधते आणि तुझ्या नावाने सुद्धा ती राखी बांधते असं ती म्हणाली की योगितासाठी सुद्धा मी राखी बांधते. म्हणजे तो बॉन्ड एक छान झाला होता आणि तू हवी होतीस घरात. अजून छान मजा आली असती. ठीक आहे काहीतरी असतंच. अपयश हे कधीतरी सहन करावं लागतंच. मात्र मला ते अपयश नाही वाटत. दॅट्स द स्पिरिट. पण मला असं विचारायचं आहे की तुझी सगळ्यात सुरुवातीला आर्यासोबत चांगली मैत्री झाली होती. आत्ता कोण आहे जी तुझी ज्याच्यासोबत तुझी चांगली मैत्री झाली? सगळेच आहेत. इव्हन आर्या पण आहे. आर्या आणि मी सुरुवातीला क्लोज झालो होतो पण मग ती थोडीशी वेगळी झाली. मग पुन्हा आम्ही क्लोज आलो. इनफॅक्ट मी एलिमिनेट व्हायच्या काही दिवसांपूर्वीच आम्ही खूप छान टाइम स्पेंड केलेला आतमध्ये. आणि खूप गोड मुलगी आहे ती. आर्या आहे, अंकिता आहे आणि पूर्ण टीम बीच असेल ऍक्च्युली. पण त्यातल्या त्यात नावं काही असेल तर आर्या आणि अंकिता त्या सगळ्यात क्लोज होत्या. माझी मुलींची जरा पटकन जास्त मैत्री होते. आणि डीपी दादा एक ते फार म्हणजे आय एम ग्लॅड की तिने माझी पण राखी बांधली. मी ॲटलिस्ट राखीसाठी तो एक मुवमेंट मी मिस केला. कारण डीपी दादांनी स्वतः बिग बॉसला रिक्वेस्ट केली होती की 2 राख्या पाठवा माझ्या 2 बहिणींसाठी. आणि
पहिल्यांदा असं कोणीतरी स्वतःहून मला असं बहीण, आणि खरंच म्हटलंय. ते मनाने, फक्त ते बोलत नाहीत, ते खरंच मनाने खूप चांगले आहेत आणि खरंच एका मोठ्या भावासारखे ते काळजी पण घ्यायचे. म्हणजे कोणी मुलींपैकी कोणीही रडलं, कोणी ते लगेच त्यांना जाऊन हसवणार, आणि ते खूप फनी आहेत, ते छान हसवतात. मी कधी एकदा मी काहीतरी खात नव्हते, मग त्यांनी पकडून आणलं, बसवलं आणि जबरदस्ती मला खायला लावलं. म्हणजे असं कोणतरी असेल तर छान वाटतं. बरं मला सांग की आता सध्या सूरजचं खूप म्हणजे घरात म्हण किंवा घराच्या बाहेर म्हण, घराच्या बाहेर प्रेक्षक खूप खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि सगळ्यांना हवासा वाटतोय सूरज. तर त्याच्याबद्दल काय सांगशील, कसा आहे तो आतमध्ये, घरात कसा वावरतोय? प्रेक्षकांना खरंच जो प्युअर आहे ना, जो खरंच जसा आहे तसा आहे, तो सूरज आहे. आणि पहिल्या आठवड्यात आम्हाला वाटलं पण नव्हतं की या मुलामध्ये इतकं टॅलेंट असेल. जो तो हळूहळू हळूहळू तो फुलत गेला, तो ओपन अप झाला, हळूहळू बोलायला लागला. आणि टास्कमध्ये तर त्याने बापरे, तो घाबरवतो लोकांना. त्या टीम एलाचा थरकाप होतो त्यांचा जेव्हा तो जातो तिकडे. त्याला बघायला, त्याला टास्क खेळताना बघायला मजा येते. तो मुलगा खरंच मनाने इतका चांगला आहे आणि खूप प्युअर आहे तो बेसिकली. म्हणजे काहीच त्यात भेसळ नाहीये त्या माणसामध्ये. जसा आहे तसा आहे, जे आहे तोंडावर आहे. आणि त्याची जी काय बॅक स्टोरी आहे ती आम्हाला घरात कळली. आणि म्हणजे खरंच खूप वाईट वाटलं की आई वडील नाही आहेत त्याचे आणि बहिणी वगैरे त्याला सांभाळतायत. त्याला जर व्यवस्थित म्हणजे आय होप आता याच्या पुढे त्याला चांगला गायडन्स मिळेल. आणि इथून बाहेर निघाल्यावर तर डेफिनेटली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्राने इतकं डोक्यावर घेतलंय त्याला, इतकं प्रेम दिलंय त्याला, की इथून पुढे त्याचं आयुष्य छानच असणार आहे. बरं मला सांग, आता बिग बॉसच्या घरातून तू तर बाहेर आलेली आहेस, पण बिग बॉस हा सीझन संपल्यानंतर जर समजा तुला कोणत्या 2 व्यक्तीचं तोंड बघायचं नाहीये, त्या कोणत्या 2 व्यक्तीचं तोंड बघशील? आता मला तरी वाटतं निक्की आणि जान्हवीच असेल, तरी सुद्धा तुझ्या मते काय असेल? नाही, असं काही नाहीये. कोणाचं तोंड बघणार नाही इतकं हेट मी कोणालाच केलं नाही आतमध्ये. आणि कारण माझ्यासोबत त्या तशा वागल्या नाही आहेत. हां, जान्हवी चुकीचं वागतेय हे मान्य आहे मला. कदाचित असेलही तिचं नाव त्या लिस्टमध्ये. पण म्हणजे असं ते तोंडच बघणार नाही ही खूप एक्स्ट्रीम लेवलची हेट्रेड आहे. मला इतकी नफरत मला कोणाशीच नाही आहे. नॉट इव्हन निक्की, ती वाईट वागते लोकांची मान्य आहे मला, पण तोंडच बघायचं नाही मला असं काही नाही. आणि ती इतक्या वेगळ्या इंडस्ट्रीतून आहे, मी वेगळ्या, कदाचित आम्ही नाहीच भेटणार एकमेकांना. पण जर गरज पडली आली कधी समोर तर आय थिंक आम्ही छान प्रेमाने भेटू आणि लांब राहू एकमेकांपासून. बरं, मग आता मला सांग की तुझ्यामध्ये बिग बॉसच्या घरात विनर कोण झालं पाहिजे? कोण होईल विनर? सूरज किंवा अभिजित किंवा अंकिता. तिघांपैकी एकाचं नाव घ्यायचं. सूरज. तर सूरज, सगळ्यांनाच अख्ख्या महाराष्ट्रालाही असंच वाटतं की सूरजने जिंकावं. योगिता, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. बिग बॉसच्या घरातला माल मसाला तू आम्हाला सांगितलास, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तू इथे आलीस वेळात वेळ काढून, धन्यवाद. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप आभार. मला पण खूप मजा आली. 3च आठवड्यांचा प्रवास होता माझा, पण त्याबद्दल बोलून, माझ्या मैत्रिणींबद्दल बोलून सुद्धा मला छान वाटतं आणि थँक्यू. तर लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.